त्यात मित्रांनो नमस्कार. समर्थ अकॅडमी क्लब या ऍपवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्लासीची लढाई पाहिलं, बक्सरचं युद्ध पाहिलं. प्लासीच्या लढाईमध्ये विजय कोणाचा झाला, बक्सरच्या लढाईमध्ये विजय कोणाचा झाला या गोष्टीची माहिती आपण बघितली. प्लासीच्या लढाईमध्ये फितूर कोण झालं, मीर जाफर कोण होता, मीर कासिम कोण होता, कधी झाली आणि त्याच्यामध्ये सिराजुद्दौला अपयश आलं तर का अपयश आलं याची गोष्टबद्दल आपण माहिती बघितली. बक्सरचं युद्ध झालं. बक्सरच्या युद्धामध्ये तिघजण कोण एकत्र आले होते, इंग्रज अधिकारी त्याच्या विरोधामध्ये कोण होता आणि तिघजण एकत्र येऊन सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांचा विजय का झाला याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत, दुसरं लेक्चर चालू करत आहोत आणि दुसऱ्या लेक्चरचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय अभ्यास करायचा तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे भारतातील पहिले गव्हर्नर, गव्हर्नराचे गव्हर्नर जनरल कसे झाले याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची. तर चला मग आपण सुरू करूयात आपल्या दुसऱ्या लेक्चरला. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा आपण जो घेतलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे रॉबर्ट क्लाइव्ह आणि रॉबर्ट क्लाइव्हचा कालखंड आपण दोन ठिकाणी इथं दिलेला आहे. याच्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये आला त्यावेळेस भारतामध्ये येत असताना भारतामध्ये दोन वेळा तो आलेला आहे. पहिल्या वेळेस ज्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये आला होता त्यावेळेस त्याच्या कालखंडामध्ये आपण प्लासीची लढाई झालेला आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या वेळेस रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये आला तर त्यावेळेस कोणत्या कोणत्या घटना घडल्या याबद्दल आपल्याला आता माहिती बघायची आहे. त्याच्यामध्ये बघा विशेष करून रॉबर्ट क्लाइव्ह अलाहाबाद तह, हा तह कशासाठी झाला तर हा तह होता बंगाल, दुसरा होता बिहार, बंगाल बिहार आणि ओरिसा हे तीन प्रांत असे होते. या तीन प्रांतांचे जे काही दिवाणी अधिकार होते हे दिवाणी अधिकार बंगाल रॉबर्ट क्लाइव्हनं अलाहाबाद तहानुसार दिवाणीचे अधिकार मिळवलेले होते. मग या दिवाणी अधिकारामुळे काय झालं तर या दिवाणी अधिकार मिळवल्यामुळं दुसरी गोष्ट भारतामध्ये घडली ती घडली होती दुहेरी राज्य व्यवस्था. मग या दिवाणी अधिकारामुळे दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय होतं नेमकं तर ज्या वेळेस बंगालच्या किंवा बक्सरचं युद्ध झालं होतं किंवा प्लासीची लढाई झाली होती, या प्लासीच्या लढाईमध्ये नवाब पद हे मीर जाफरकडे गेलेलं होतं आणि हे पद मीर जाफरकडे गेल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर बंगालचा नवाब जो होता तो बंगालचा नवाब हा मीर जाफर बनला होता आणि दिवाणीचे अधिकार मिळवल्यामुळे त्याचा दुसरा परिणाम काय झाला तर दुसरा परिणाम असा झाला हा जो नायब म्हणजे नवाब होता ह्या नवाबाला दोन असे नायब दिवाण नेमले गेले. काय होते नायब दिवाण आणि इकडं पण नायब दिवाण, हे दोन नायब दिवाण नेमले गेले आणि हे दोन नायब दिवाणांचं काम काय होतं तर ह्या दोघा जणांनी एकच काम ठेवलं गेलं, यांच्याकडे शेतसारा गोळा करण्याची. काय करायचं ह्याने शेतसारा गोळा करायचं. म्हणजे दिवाणीचे अधिकार मिळवले किंवा दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय होतं तर त्याचं स्वरूप असं होतं दोन नायब दिवाण होते आणि हे दोन नायब दिवाण यांचं काम एक होतं शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करून घेणे आणि गोळा केलेला शेतसारा हा यांच्याकडे जायचा नवाबाकडे आणि नवाबाकडे जाणारा शेतसारा हा परत जाऊ लागला तो रॉबर्ट क्लाइव्हकडे. म्हणजे दुहेरी राज्य व्यवस्थेचे पडसाद एवढ्या मोठ्या प्रमाणात उमटले होते म्हणजे कुठल्याही कष्टाशिवाय अलगदरित्या शेतकऱ्यांचा शेतसारा हा इंग्रजांपर्यंत पोहोचू लागला. त्याचा परिणाम असा झाला एकदम समोरासमोर भारतीयांच्या रोषाला सामोरे जावं लागलं नवाबांना, नायब दिवाणांना म्हणजे भारतीयांनाच आणि त्याचा अलगदरित्या त्याचा परिणाम हा भेटला कोणाला रॉबर्ट क्लाइव्हला. मग याचा परिणाम झाला काय तर ही दुहेरी राज्य व्यवस्था ही एवढी भ्रष्ट प्रमाणामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था गणली गेली त्याचे परिणाम ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उमटले आणि याच्यानंतर भारतामध्ये जो कोण दुसरा आपल्याला व्यक्ती आलेला दिसून येतो त्या व्यक्तीचं नाव आहे या ठिकाणी आपल्याला वॉरन हेस्टिंग. मग झालं काय हा वॉरन हेस्टिंग नावाचा व्यक्ती होता. याच्या कालखंडामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट हा एक घडून घेतला आणि पिट्स इंडिया ऍक्ट हे दोन कायदे घडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. मग वॉरन हेस्टिंगच्या कालखंडामध्ये जो काही आपल्याला पहिला कायदा झालेला दिसून येतो त्या कायद्याचं नाव आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय घडलं गेलं म्हणजे हा रेग्युलेटिंग ऍक्ट नेमकं कोणत्या कारणासाठी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मुळामध्ये दोन तीन गोष्टी लक्षात असं ठेवायचं याच रेग्युलेटिंग ऍक्ट मुळे जो भारताचा गव्हर्नर होता
तो भारताचा गव्हर्नर न राहता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. काय झालं बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर हा बनला गव्हर्नर जनरल आणि या गव्हर्नर जनरल बरोबर त्याचे अधिकार सुद्धा वाढलेले आपल्याला दिसून येतात. काय म्हणलं व्यवस्थित आहे का? रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला आणि या पदाचं नाव बदलल्यावर त्याचे अधिकार सुद्धा बदललेले आपल्याला दिसून येतात. मग अधिकारामध्ये काय बदल झाला, तर अधिकारामध्ये बदल असा झाला जो की मुंबई आणि ठाणे हे दोन प्रांत होते. कोणते कोणते? मुंबई आणि ठाणे. ह्या दोन प्रांतामध्ये जे काही गव्हर्नर होते, कोणते? मुंबई आणि ठाणे ह्या दोन प्रांतातले जे काही गव्हर्नर होते, या गव्हर्नरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम बंगालच्या गव्हर्नर जनरलकडे गेलं. म्हणजे पद बदललं आणि पदाबरोबर अधिकार सुद्धा वाढलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याच्यामुळं मुंबई आणि ठाणे या गव्हर्नरावर नियंत्रण ठेवण्याचं काम बंगालच्या गव्हर्नर जनरलकडे गेलं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. म्हणजे ही झाला रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट कोणती घडली, तर या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसारच जी दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने लावली होती, ती दुहेरी राज्यव्यवस्था बंद झाली ती रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. मित्रांनो, पुढचा कायदा वॉरन हेस्टिंगच्या कालखंडामध्ये काय झाला, त्याचा कार्यकाल 1772 ते 1785 चा कार्यकाल आहे. याच्या कालखंडामध्ये पिट्स इंडिया ऍक्ट नावाचा हा कायदा झाला आणि या ऍक्ट नुसार काय झालं असेल, तर या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार याच्यानुसार जी काही 16 किंवा याच्यामध्ये 31 डिसेंबर 1600 या कालखंडामध्ये काय झालं होतं, तर या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. या कालखंडामध्ये काय झालं होतं, तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि या ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी दोन मंडळे स्थापन केले. ते होते बोर्ड ऑफ कंट्रोल. पहिलं नाव काय होतं त्यांचं? बोर्ड ऑफ कंट्रोल. हे एक मंडळ होतं आणि दुसरं मंडळ होतं बोर्ड ऑफ डायरेक्टर. व्यवस्थित लक्षात ठेवा, बोर्ड ऑफ डायरेक्टर. बरोबर? म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवरचे नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ही दोन मंडळे आपल्याला निर्माण केलेली दिसून येत आहेत. म्हणजे याच्यासाठी जो गणला गेलेला कायदा होता तो कायदा होता पिट्स इंडिया ऍक्ट. म्हणजे या पद्धतीने आपल्याला दोन पद्धतीचे कायदे झालेले आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा वॉरन हेस्टिंग. म्हणून दोन प्रश्न आपल्याला याच्या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचा होता. भारताचा पहिला बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, तर त्याचं उत्तर असेल रॉबर्ट क्लाइव्ह. व्यवस्थित लक्षात ठेवा, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, तर त्याचं उत्तर असेल रॉबर्ट क्लाइव्ह. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर असेल वॉरन हेस्टिंग. दोन प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. तिथं आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर पुढचं याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी अजून लक्षात ठेवायच्या आहेत की मराठ्यांच्या आतापर्यंत इंग्रजांसोबत एकूण 3 युद्ध झाले होते. त्यापैकी पहिलं युद्ध इंग्रज मराठा, त्यानंतर दुसरं युद्ध इंग्रज मराठा आणि तिसरं युद्ध इंग्रज मराठा. हे 3 युद्ध झालेले आहेत आणि तीनही युद्ध आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. परीक्षेमध्ये 2-3 पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो, इंग्रज मराठा पहिलं युद्ध कधी झालं, तर ते पहिलं युद्ध झालं होतं 1775 ते 1782 च्या कालखंडामध्ये. हे पहिलं युद्ध. मराठ्यांचं दुसरं युद्ध झालं होतं, मराठ्यांचं दुसरं युद्ध 1802 ते 1804 या कालखंडामध्ये आपल्याला मराठ्यांचं दुसरं युद्ध झालेलं दिसून येतं. त्यानंतर मराठ्यांचं तिसरं युद्ध झालं होतं 1817 ते 1818 या कालखंडामध्ये मराठ्यांचं आपल्याला तिसरं युद्ध झालेलं दिसून येतं. ठीक आहे. मग हा एक प्रश्न झाला. हा प्रश्न तुम्हाला या पद्धतीनं जोडायला हवा, या गोष्टीसाठी आपल्याला येताना दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न काय येईल बघा तुम्हाला, मराठ्यांचं पहिलं युद्ध कशाने संपुष्टात आलं,
मराठ्यांचं दुसरं युद्ध कशाने संपुष्टात आलं आणि मराठ्यांचं तिसरं युद्ध कशाने संपुष्टात आलं, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. मग त्याच्यामध्ये लक्षात असं ठेवायचं, मराठ्यांचं जे पहिलं युद्ध होतं, मराठ्यांचं पहिलं युद्ध सालबाईच्या तहाने संपुष्टात आलं. एक तह झाला होता, त्या तहाचं नाव होतं सालबाईचा तह. मराठ्यांचं दुसरं युद्ध जे होतं, ते मराठ्यांचं दुसरं युद्ध आपल्याला वसईच्या तहाने संपुष्टात आलेलं दिसून येईल. ठीक आहे, पहिला तह सालबाईचा तह, दुसरा तह वसईचा तह, हे दोन तह. आणि तिसऱ्या तहानं काय झालं होतं, तर या तहानं मराठा साम्राज्याचा अस्त झाला होता. मराठा साम्राज्याचा अस्त झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 1817 ते 1818 मध्ये इथून पुढे अख्खा मराठा साम्राज्य, मराठा सल्तनत पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेलेले आपल्याला दिसून येते. ठीक आहे, दोन बघा, मी तुमचे प्रत्येक प्रश्न 1 मार्क सुद्धा जाणार नाही, या पद्धतीने आपण एक एक छोट्या छोट्या गोष्टीवरती अभ्यास करून घ्यायचा. मग मित्रांनो, पुढची गोष्ट, आता हे झालं इथपर्यंत. अजून याच गोष्टीवरती पुढचा प्रश्न आपल्याला काय येऊ शकतो, पुढचा प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो, मराठ्यांचं पहिलं युद्ध कोणाच्या कालखंडामध्ये झालं. बघा, मराठ्यांचं पहिलं युद्ध कोणाच्या कालखंडामध्ये झालं, तर मराठ्यांचं पहिलं युद्ध वॉरन हेस्टिंगच्या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. कोणाच्या कालखंडामध्ये? वॉरन हेस्टिंगच्या कालखंडामध्ये मराठ्यांचं पहिलं युद्ध झालं. त्यानंतर मराठ्यांचं दुसरं युद्ध कोणाच्या कालखंडामध्ये झालं, तर मराठ्यांचं दुसरं युद्ध लॉर्ड वेलस्लीच्या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. कोणाच्या कालखंडामध्ये? लॉर्ड वेलस्ली. आणि मराठ्यांचं तिसरं युद्ध कोणाच्या कालखंडामध्ये झालं, तर ते तिसरं युद्ध झालं होतं लॉर्ड हेस्टिंग. व्यवस्थितपणे लक्ष ठेवा, लॉर्ड हेस्टिंग. म्हणजे हा वरचा जो आहे तो वॉरन हेस्टिंग आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, आणि हा खालचा जो आहे तो लॉर्ड हेस्टिंग आहे, त्याला मार्क्वेस ऑफ हेस्टिंग या नावाने ओळखलं जातं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी. म्हणजे एकंदरीत बघा, हे प्रश्न आपल्याला किती पद्धतीने विचारले जाऊ शकतात, हा प्रत्येक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने कव्हर करून घेता येईल. याच्यामध्ये तुम्हाला इसवी सन पण दिलेला आहे, नेमकं संपुष्टात आलं तर ते कशा पद्धतीने संपुष्टात आलं, आणि त्यानंतर मराठा साम्राज्याचा अस्त झाला तर तो अस्त कशा पद्धतीने झाला, आणि कोणत्या युद्धाच्या वेळेस मराठा साम्राज्याचा अस्त झाला, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आपल्याला जो मुद्दा बघायचा आहे, पुढच्या मुद्द्यामध्ये येताना आहे तो लॉर्ड कॉर्नवालिस. कॉर्नवालिस आणि कॉर्नवालिसच्या कालखंडामध्ये झालेल्या ज्या काही घटना आहेत, त्या घटनेचा एक आपल्याला अभ्यास या ठिकाणी करून घ्यायचा आहे. मग आता मित्रांनो, इकडे बघा, लॉर्ड कॉर्नवालिस नावाचा जो काही गव्हर्नर जनरल होता, तो गव्हर्नर जनरल भारतामध्ये 2 वेळा आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, मग ज्या वेळेस हा 2 वेळा भारतामध्ये आला, त्यावेळेस पहिल्या वेळेस आला तर काय झालं, दुसऱ्या वेळेस भारतामध्ये आला तर त्याचा परिणाम काय झाला, या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आता बघायचा आहे. लॉर्ड कॉर्नवालिस, एक लक्षात ठेवायचं, याला कायमधारा पद्धतीचा जनक असे म्हणतात. बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा, लॉर्ड कॉर्नवालिसला कायमधारा पद्धतीचा जनक या नावानं सुद्धा त्याची ओळख आहे. नेमकं आता मुळामध्ये आपल्याला शिकून घ्यायचंय की कायमधारा नेमकी काय होती. व्यवस्थितपणे लक्ष द्या. कायमधारा म्हणजे काय होतं, लॉर्ड कॉर्नवालिसच्या कालखंडामध्ये जमिनी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्यावरती त्यांना कसण्यासाठी दिलेल्या होत्या. बघा, लक्षात ठेवा व्यवस्थित. लॉर्ड कॉर्नवालिसच्या कालखंडामध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवरती कसण्यासाठी दिलेल्या होत्या किंवा शेती करण्यासाठी दिलेल्या होत्या. मात्र 1793 साल असं उजळलं, यावेळेस एक व्यक्ती येऊन गेला, त्याचं नाव होतं सर जॉन शोअर. या जॉन शोअरच्या मदतीने याच्यावरती अभ्यास करून त्या जमिनी आहेत, त्या जमिनी आहे अशा इंग्रजांनाच किंवा इंग्रजांनी काय केल्या, या जमिनी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देऊन टाकल्या. कशा दिल्या? कायमस्वरूपी. आणि या जमिनी कायमस्वरूपी दिल्यामुळं यांना कायमधारा पद्धतीचा जनक म्हटलं जातं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे कायमधारा पद्धतीचा जनक लॉर्ड कॉर्नवालिसला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघा,
भारतीय नागरी सेवांचा जनक भारतीय नागरी सेवांचा जनक ही सुद्धा पदवी, सेवांचा जनक ही सुद्धा पदवी कोणाला दिलेली आहे? ही पदवी लॉर्ड कॉर्नवॉलिसला दिली आहे। जिल्ह्याचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असावा ही शिफारस ही कोणी केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिसने केलेली। आणि ICS परीक्षेची सुरुवात किंवा ICS परीक्षा सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालखंडामध्ये झालेल्या किंवा चालू झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढचा व्यक्ती आहे आपल्याला लॉर्ड वेलस्ली। लॉर्ड वेलस्लीचा कालखंड आहे 1798 ते 1805। म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस आला होता त्याच्या अगोदर येणारा हा लॉर्ड वेलस्ली होता, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल। मग मित्रांनो एक बघा, लॉर्ड वेलस्लीच्या कालखंडामध्ये काय काय झालं, कोणत्या कोणत्या घटना घडल्या त्याचा अभ्यास आपल्याला पहिल्यांदा करून घ्यावा लागेल। याच्यामध्ये त्याच्या कालखंडामध्ये पहिली झाली ती तैनाती फौज, आणि तो दुसऱ्या पहिल्यांदा स्वतःला काय म्हणत होता? तो स्वतःला बंगालचा सिंह समजत होता। मग आता मुळामध्ये बघा, मुळामध्ये याच्या कालखंडामध्ये 1798 ला आपल्याला तैनाती फौज झालेली दिसून येते। मग मित्रांनो एक बघा, नेमकं ही तैनाती फौज म्हणजे होती तरी काय? नेमकं तैनाती फौजेचा अर्थ काय होता? तैनाती फौजेचं स्वरूप असं होतं ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। सैन्य हे इंग्रजांचं असायचं आणि इंग्रजांचं सैन्य घोडदळ, हत्तीदळ, प्रत्येक सैन्य इंग्रजांचं एखाद्या संस्थानिकांकडे, प्रांतावाल्याकडे राहण्यासाठी असायचं आणि त्या संस्थानिकांनी त्या इंग्रजांचा सर्व खर्च करायचा, ही होती तैनाती फौज। म्हणजे राहण्यासाठी इंग्रज लोक संस्थानिकांकडे आणि या संस्थानिकांनी खर्च करायचा तो त्या इंग्रज अधिकाऱ्यांचा, त्यांच्या घोडदळाचा, त्यांच्या हत्तीदळाचा हा खर्च इंग्रजांनी करायचा, ही होती तैनाती फौज। आणि त्या तैनाती फौजेने सर्वस्वी अधिकार हे कोणाचे घ्यायचे? तर ते सर्वस्वी अधिकार हे त्या संस्थानिकांचे, त्या प्रांतवाल्यांचे घ्यायचे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। याच्यामुळे सगळे राजरजवाडे होते, याच्यामुळे जी काही व्यक्ती होते ते नाराज झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। म्हणून अशा पद्धतीने तैनाती फौज होती। 1798 मध्ये सगळ्यात सुरुवातीला तैनाती फौजेचा स्वीकार हा निजाम या व्यक्तीने किंवा हैदराबादच्या निजामाने केलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर पुढे बघा, 1798 1799 ला लगेच तैनाती फौजेचा स्वीकार टिपू सुलतानने केलेला आपल्याला दिसून येतो। कोणी केला? टिपू सुलतान। आणि 1700 किंवा 1801 मध्ये अयोध्येचा नवाब किंवा अवधचा नवाब या व्यक्तीने केला। तर 1802 मध्ये ज्यावेळेस वसईचा तह झाला त्यावेळेस तैनाती फौजेचा स्वीकार हा कोणी केला होता? तर तो केला होता मराठ्यांनी। ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल। हे लॉर्ड वेलस्ली, आणि तो स्वतःला बंगालचा सिंह समजत। परीक्षेत आलेला प्रश्न आहे आणि इथून पुढे सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे। बंगालचा सिंह स्वतःला कोण समजून घेत होता? तर बंगालचा सिंह स्वतःला हा लॉर्ड वेलस्ली समजून घेत होता। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल। वेलस्ली नंतर पुढचा येणारा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे लॉर्ड हार्डिंग्ज लॉर्ड हेस्टिंग, ज्याचे की कालखंडामध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला। म्हणजे मराठ्यांचं तिसरं युद्ध त्याच्या कालखंडामध्ये झालं होतं आणि याच्याच कालखंडामध्ये बंगाल कुळ कायदा, जमिनी विषयक कायदा हा याच्या कालखंडामध्ये झाला। मग याच्यामध्ये बघा, लॉर्ड हेस्टिंगलाच मार्क्वेस ऑफ हेस्टिंग या नावानं ओळखलं जातं। हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे। मार्क्वेस ऑफ हेस्टिंग परीक्षेत येईल। मार्क्वेस ऑफ हेस्टिंग हे कोणाला ओळखलं जातं? तर ते उत्तर असेल लॉर्ड हेस्टिंग। याचा कालखंड आहे 1813 ते 1823। म्हणजे जवळपास 10 वर्षासाठी आपल्याला लॉर्ड हेस्टिंग असलेला दिसून येतो। याच्याच कालखंडामध्ये काय झालं? मराठा साम्राज्याचा अस्त झालाच, आत्ताच आपण बघितलं 1817 ते 1818 मध्ये मराठ्यांचं कितवं युद्ध झालं होतं? तिसरं युद्ध झालेलं होतं। याच्याच कालखंडामध्ये ठगांचा बंदोबस्त सुद्धा लावलेला आपल्याला दिसून येतं। याच्याच कालखंडामध्ये पाळेकरांनी उठाव केलेलं सुद्धा, ही सुद्धा गोष्ट आपल्याला बघावी लागेल। आणि बंगाल कुळ कायदा होता, तो बंगाल कुळ कायदा हा जमीन सुधारणा विषयक कायदा होता। कसा होता? बंगालचा कायदा हा जमीन सुधारणा विषयक कायदा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा,
पुढचं गोष्ट आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे, पुढे कोण आलेलं होतं? लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करून तुमचा परीक्षेमध्ये एक ना एक मार्काचा विचार या बॅच मध्ये आपण केलेला आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आता लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या कालखंडामध्ये काय झालं तर याच्या कालखंडामध्ये 1800 जवळपास 1829 ला किंवा 1828 ला जवळपास 1829 ला सती प्रथा बंदी आली. काय आली? सती प्रथा बंदी हा कायदा आपल्याला केलेला दिसून येतो. मग सती प्रथा बंदी म्हणजे काय होतं? सती म्हणजे ज्या पत्नीचा पती निधन पावला आहे त्याच पत्नीला त्याच नवऱ्याच्या अग्नीवरती ठेवलं जायचं, म्हणजे जिवंतपणी जाळलं जायचं. ते नेमकं स्वरूप कसं होतं ते पहिलं आपण समजून घेऊया. सतीप्रथा म्हणजे ज्याचा पती निधन पावलाय त्या पत्नीला ज्या दिवशी पतीचं अग्नीवरती ठेवलं जायचं त्यावेळेस त्या पत्नीला नशेली पदार्थ दिले जायचे. दारू गांजासारखे पदार्थ, चरस सारखे पदार्थ त्या पत्नीला दिले जायचे आणि त्या पत्नीची प्रेतासोबतच त्याची धिंड काढली जायची. पूर्ण गावभरामधून त्या पत्नीला फिरवलं जायचं आणि सरते शेवटी नदीच्या किनारी जिथं स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्या पत्नीला घेऊन जायचं. ती पत्नी बेहोश असायची, तिला शुद्धीवर ती नसायचीच आणि त्या स्वरूपामध्ये त्या अग्नीवरती पतीसोबत तिला जिवंत जाळलं जायचं. तिनं काढलेल्या किंचोळ्या गावापर्यंत पोहोचू नये या गोष्टीसाठी ढोल ताशासारखे पथक लावले जायचे, जेणेकरून जिवंतपणे जाळलेल्या पत्नीचा आवाज हा गावापर्यंत पोहोचला नाही पाहिजे, हे त्याचा मुख्य उद्देश होता. अशा पद्धतीने ही सतीप्रथा होती आणि सतीप्रथा बंद करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते होतं लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि भारतीयांच्या दृष्टिकोनातून किंवा भारतीयांच्या बाजूने पाठपुरावा करणारा व्यक्ती होता राजा राम मोहन रॉय. व्यवस्थितपणे हे लेक्चर काळजीपूर्वक ऐका, तुमचा एकही मार्क जाणार नाही ह्याची शाश्वती मी देतो. त्यानंतर सतीप्रथा बंदी झाल्यावर याच्याच कालखंडामध्ये संस्थान खालसा सुद्धा केलं. काही निर्णय जरी चांगले घेतले असतील तर संस्थान खालसा धोरण हे आपल्याला लॉर्ड डलहौसीच आहे, परंतु कुर्ग नावाचं जे काय संस्थान होतं हे कुर्ग नावाचं संस्थान लॉर्ड विल्यम बेंटिक हा उदारमत होते, भारतीयांच्या दृष्टिकोनातून चांगला असणारा व्यक्ती होता, परंतु यातनं सुद्धा पहिल्यांदा संस्थान खालसा केलेला आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या कालखंडामध्ये लक्षात ठेवावं लागेल. मात्र याच्या कालखंडामध्ये पुढे अजून एक शिक्षण विषयक लॉर्ड मेकॉलेचा झिरपता सिद्धांत मांडला गेला. लॉर्ड मेकॉलेचा झिरपता सिद्धांत. आता हा सिद्धांत काय होता पहिलं बघा. झिरपता सिद्धांत म्हणजे काय होतं? इंग्रजीचं शिक्षण हे फक्त श्रीमंत वर्गाला दिलं जायचं. कोणाला दिलं जायचं? श्रीमंत वर्गाला, वरच्या वर्गाला दिलं जायचं. हा इंग्रजीचं शिक्षण हे गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरीब लोकांना नाही दिलं जायचं. मग फक्त श्रीमंताला हे शिक्षण दिल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला? त्या वरच्या श्रीमंतानं ते शिक्षण त्याच्या खालच्या गरीबाला द्यायचं, त्या खालच्या गरीबानं त्याच्या खालच्या गरीबाला द्यायचं. म्हणजे हे झिरपत तळागाळापर्यंत इंग्रजीचं शिक्षण पोहोचवत जायचं. याच्यासाठी लॉर्ड मेकॉलेचा झिरपता सिद्धांत हा आपल्याला कोणाच्या कालखंडामध्ये तर हा लॉर्ड विल्यम बेंटिकच्या कालखंडामध्ये हा सिद्धांत झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा येणारा व्यक्ती जो आहे तो आहे लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ. याचा कालखंड आहे 1835. चार्ल्स मेटकॉफच्या कालखंडामध्ये काय झालं तर याला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता या नावाने याची ओळख होती. काय होती? वृत्तपत्राचा मुक्तिदाता. म्हणजेच याने भारतीय व्यक्तींना जे काही वृत्तपत्रावरती बंधने होती ती बंधने उठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहे चार्ल्स मेटकॉफ. म्हणून चार्ल्स मेटकॉफला वृत्तपत्राचा मुक्तिदाता ही कन्सेप्ट दिलेली आहे किंवा आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. म्हणून 1832 म्हणजे अगोदरच 1832 ला भारतामध्ये एक वर्तमानपत्र, मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण आलं. आणि दर्पणकार कोणाला म्हणतात तर दर्पणकार जवळपास बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतात. कोणाला म्हणतात?
बाळशास्त्री जांभेकर. या व्यक्तींना दर्पणकार म्हणून ओळखलं जातं. यांनी मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र चालू केलं, पाक्षिक चालू केलं. त्याचं नाव होतं दर्पणकार. ठीक आहे. त्यानंतर पुढचे जे व्यक्ती आलेले आहेत त्यांचं नाव आहे लॉर्ड हार्डिंग्ज. आणि लॉर्ड हार्डिंग्ज पहिले आहेत. हे 1844 ते 1848च्या कालखंडामध्ये आलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग दुसरा जो आहे तो 1811-12 ते 14 किंवा 10 ते 14च्या कालखंडामध्ये लॉर्ड हार्डिंग दुसरा व्यक्ती आला, ज्याच्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी झालेली आपल्याला दिसून येते. मग इकडे बघा, लॉर्ड हार्डिंग पहिल्याचं ह्याचं काम फक्त महत्वाचं एकच, यांनी एक वरदान भारतीयांना दिलं, सरकारी कार्यालयांना बघा लक्षात ठेवा, सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी ही संकल्प किंवा ही कन्सेप्ट म्हणजे भारतामध्ये रविवारची सुट्टी ही कोणी आणली असेल तर त्याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग्ज पहिला, जी की त्यावेळेस भारतीय लोकांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी या सुट्टीचा जेवढा वापर केला नाही त्याच्या कितीतरी पटीने या रविवारच्या सुट्टीचा वापर आपण विद्यार्थी करत असतो. बाळांनो, आपण लागेपर्यंत आपल्याला रविवार नाही, दिवाळी नाही, दसरा नाही, कुठलंच काहीच काम नाही जोपर्यंत आपला निकाल येत नाही. मात्र ज्या दिवशी आपला निकाल आलेला असेल त्याच दिवशी आपली दिवाळी असेल, दसरा असेल, शिमगा असेल, होळी असेल, सर्वचे सर्व सण आपले त्याच दिवसामध्ये असतील. त्याच्यामुळं ही जरी सुट्टी दिली असेल तर ही सुट्टी देण्यामागचे त्यावेळेचे कारण खूप वेगळे होते. आता आपण तेवढी नाहीतरी आता सध्याच्या घडीला जे 6 दिवस काहीच काम करत नाही ती सुद्धा रविवार आलं की त्या दिवशी म्हणतो आज रविवार आहे. म्हणजे जे कोण काम करत नाही त्यांना ते सुद्धा रविवार म्हटलं की काय, अरे दादांनो 24 तास असतात एका दिवसामध्ये, रविवार आला म्हणजे काय तासामध्ये कमी जास्तपणा होत नाही. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं जोपर्यंत आपला निकाल येत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये रविवार ही कन्सेप्ट डिलीट करून टाका, हे पहिलं मी तुम्हाला सांगतो. ही सुट्टी देण्यामागचे कारण खूप वेगळे होते, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, त्या कारणास्तव ह्या सुट्ट्या भेटलेल्या. नाहीतर ह्या सुट्ट्यांचं काही आजच्या घडीला आपल्याला विद्यार्थी या नात्याने तर सुट्टीचा बिलकुल आपण त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. दररोज आपण जी आपली रुटीन आहे, जो अभ्यासाचा कार्यक्रम आहे तो आपण रविवार सुद्धा, नाहीतर माझं तर वैयक्तिक मत असं आहे, रविवार म्हणजे आपल्याला उलट जास्त शिकण्यासाठी मिळालेली ती एक चांगली संधी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं लॉर्ड हार्डिंग्ज पहिला हे व्यक्ती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो व्यक्ती येणार आहे तो व्यक्ती आहे लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. हा व्यक्ती जेवढा चांगला आहे म्हणजे आता हे याने दोन्ही बाजूने भारतीयाच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललेलं आहे. भारतीय याच्याच कालखंडामध्ये भरमसाठ आपल्याला सुविधा झालेल्या सुद्धा दिसून येतात आणि याच्याच कालखंडामध्ये असे भरपूर कायदे झाले जी की ज्या कायद्याचाच वापर करून किंवा हेच कारण पुढे दाखवून भारतामध्ये 1857च्या उठावाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत बघा नेमकं याच्या कार्यकालामध्ये काय झालं, हे जे समोर दिलेल्या गोष्टी आहेत ह्या दिलेल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. मग काय काय झालं बाळांनो याच्यामध्ये, या कालखंडामध्ये लॉर्ड डलहौसीचा कालखंड लक्षात ठेवावा लागेल. हा 1848 ते 1856 हा कालखंड जवळपास आपल्याला 8 वर्षाच्या कालखंडामध्ये लॉर्ड डलहौसी हा व्यक्ती, हा इंग्रज अधिकारी, हा गव्हर्नर जनरल येऊन गेलेला आपल्याला दिसून येतो. मग काय झालं, याच्या कालखंडामध्ये भारतातील पहिली रेल्वे धावलेली आपल्याला दिसून येते. बघा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, याच्या कालखंडामध्ये म्हणजेच 16 एप्रिल 1853 भारतातली पहिली रेल्वे धावली. ती रेल्वे धावली होती मुंबई ते ठाणे या दरम्यान. कुठं धावली होती? मुंबई ते ठाणे या दरम्यान, जवळपास बोरीबंदर ते ठाणे असं म्हटलं तरी चालेल. या रेल्वेला एकूण इंजिन होते ते 3 इंजिन होते. इंजिन किती होते? 3 इंजिन होते. त्याच्यामध्ये पहिल्या इंजिनचं नाव होतं सिंध, दुसऱ्या इंजिनचं नाव होतं साहिब आणि तिसऱ्या इंजिनचं नाव होतं सुलतान. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी ही माहिती बघा. जवळपास या पहिल्या रेल्वेमध्ये जवळपास प्रवाशांचा विचार करता प्रवासी जवळपास 400 लोक याच्यामध्ये बसले होते आणि बोगी किंवा डब्बे, पहिल्या इंजिनला डब्यांची संख्या ही एकूण
14 डबे होते. किती डबे होते? 14 डबे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. जवळपास 34 किलोमीटरचा प्रवास हा पहिल्या रेल्वेने केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं ही सुद्धा बघा, पहिली रेल्वे कधी धावली? 16 एप्रिल 1853 ला धावली. मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. 3 इंजिन त्याला सिंध, साहिब, सुलतान हे 3 इंजिनचे नाव. आणि याच्यामध्ये प्रवाशांची संख्या बसली होते. पहिल्या रेल्वेमध्ये एकूण 400 प्रवासी बसले होते. तर बोगी किंवा डब्बे हे पहिल्या रेल्वेला होते 14. छोट्या छोट्या गोष्टी असू द्या, पण लक्षात ठेवा हे तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी किंवा बाकीच्या इतर गोष्टीसाठी तुम्हाला कामाला येतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे झालं भारतातील पहिली रेल्वे. पॉज करून व्हिडिओ हे व्यवस्थितपणे चांगल्या अक्षरामध्ये, आणि मी परत एकदा सांगतो, हे लेक्चर एवढे सहजसहजी बघू नका. तुम्ही वही पेन घेतल्याशिवाय हे लेक्चर बघू नका. तुम्हाला हे नोट डाऊनच करावं लागेल की तुमचा सर्वोत्कृष्ट शॉर्ट नोट्स म्हणून तुम्हाला परीक्षेच्या पुढे पुढे हे तुम्हाला खूप कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं एका रिव्हिजन मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहित होतील. त्यासाठी हे तुम्हाला लिहून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा आहे आपल्याला संस्थान खालसा धोरण. बघा, लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये पुढचा मुद्दा कोणता आला? तर संस्थान खालसा म्हणजे काय? भारतीय संस्थानिकांनी कुठलीही कारण दाखवले जायचं आणि ते संस्थान खालसा केले जायचे. याचा अर्थ अकार्यक्षमता हे कारण तुम्हाला दाखवलं गेलं. कारण कोणतं दाखवलं? अकार्यक्षमता. म्हणजे तुम्ही भारतीय लोक, तुम्ही संस्था किंवा तुमचा प्रांत चालवण्यासाठी अकार्यक्षम आहात, म्हणून तुमचं संस्थान आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेत आहोत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून संस्थान खालसा धोरण हे, आणि अशा पद्धतीनं जवळपास याच्यामध्ये सातारा नावाचं संस्थान खालसा केलं, जबलपूर नावाचं संस्थान खालसा केलं, जबलपूर, सातारा, जबलपूर, झाशी नावाचं संस्थान खालसा केलेलं आपल्याला दिसून येतं, कर्नाटक नावाचं संस्थान खालसा केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे संस्थान खालसा केलेले आहेत. ते दत्तक वारसांना मंजूर आणि संस्थान खालसा धोरण म्हणजे एखाद्या राजा राणीला किंवा एखाद्या संस्थानिकाने जर मूल नसेल आणि जर त्यांनी ते मूल दत्तक घेतलेलं असेल तर इंग्रजांनी ही कारण दाखवलं की दत्तक घेतलेलं मूल हे संस्थान चालवण्यासाठी चालणार नाही. याचा अर्थ इंग्रजांना काही ना काही करून ते संस्थान त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये घ्यायचे होते, त्यांच्या वरदहस्ताखाली आणायचे होते. ही त्यामागची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर पुढे बघा, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वूडचा खलिता. मुळामध्ये हा वूडचा खलिता हा शिक्षण विषयक गोष्टीसाठी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. वूडचा खलिता 1854 मध्ये वूडचा खलिता मानला गेला आणि हा खलिता शिक्षणासंबंधी होता. फक्त एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग एकंदरीत शिक्षणासाठी असणारा खलिता जवळपास याच वूडच्या खलितानुसार 1857 मध्ये जी काही भारतामध्ये विद्यापीठ स्थापन केले, त्याच्यामध्ये मुंबई नावाचं विद्यापीठ होतं, त्याच्यामध्ये मद्रास नावाचं विद्यापीठ होतं आणि त्यामध्येच कोलकाता नावाचं विद्यापीठ होतं. हे जे काही विद्यापीठ स्थापन केले गेले, हे विद्यापीठ स्थापन हे चार्ल्स वूड हा व्यक्ती होता. आणि या व्यक्तीच्या शिफारशीनुसार, या व्यक्तीच्या अभ्यासानुसार भारतामध्ये विद्यापीठाची सुरुवात झाली. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. हे होते चार्ल्स वूड शिक्षणासंबंधी, मुंबई, मद्रास, कोलकाता 1857 मध्ये. ठीक आहे. 1859 ला याच्यानुसार 1859 ला शिक्षण विषयक स्वतंत्र खातं सुद्धा चालू केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याच्यावरून काय आपल्याला लक्षात ठेवता येईल की याच्या कालखंडामध्ये शिक्षण विषयक सिद्धांत झालेले आहेत. विधवा पुनर्विवाह कायदा होता 1856 साली झालेला. तर हा विधवा पुनर्विवाह कायदा म्हणजे काय होता? तर या विधवा पुनर्विवाह याच्यासाठी पाठपुरावा केला होता ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर या व्यक्तींनी पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येतो. परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा आलेला आहे आणि भविष्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. विधवा पुनर्विवाह कायदा. आणि त्यानंतर शेवटची जी काही घडामोड झालेली आहे, रेल्वे आली, पोस्ट आलं, तारायंत्र आली. अशा विविध गोष्टीची सुरुवात आपल्याला लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं याच्या कालखंडामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहेतच. त्याच्यामुळं आता सारांश रूपाने जर थोडंसं आपल्याला बघायचं असलं तर
डलहौसी म्हणजे इथं आता पूर्णपणे बघा जे आहे आपण जवळपास रॉबर्ट क्लाइव्ह पासून बघितलेल्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती जर आपण वेगळ्या अँगलनं जर विचार करायचा ठरवलं तर प्रत्येक त्यातले काही व्यक्ती भारतीयांच्या दृष्टिकोनातून चांगले उदारमतवादी व्यक्तिमत्व, तर त्यातले काही व्यक्ती हे असे होऊन गेले की ते भारतीयांच्या दृष्टिकोनातून चांगले नव्हते, म्हणजे भारतीयांच्या विरोधामधल्या भूमिका त्यांनी बजावलेल्या आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, एका गोष्टीचा आपल्याला अभ्यास असा करावा लागेल. आता इथून पुढे 1857 उठाव चालू होणार आहे, पण ते चालू होत असताना त्यांच्या पार्श्वभूमी आपल्याला पाठीमागून यावं लागेल. नेमकं ही गोष्टी झाल्या त्या होण्यामागचं कारण काय होतं हे पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. ज्या काही गोष्टीचा आपण अभ्यास केला रॉबर्ट क्लाइव्ह पासून आपण आलेलो आहोत. रॉबर्ट क्लाइव्ह किंवा रॉबर्ट क्लाइव्ह अलाहाबाद, त्याच्यामध्ये आता पाहिलं काय एक सारांश रूपाने 2 मिनिटाचं आपण रिव्हिजन करताय. पूर्ण हे आता तुम्ही व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने ऐका, कारण झालेल्या लेक्चरचं पूर्ण सार असेल किंवा तो सारांश असेल. एकंदरीत बघा याच्या कालखंडामध्ये झालं काय काय, तर रॉबर्ट क्लाइव्ह पहिल्यांदा आला, त्याच्या कालखंडामध्ये अलाहाबादचा तह झाला आणि अलाहाबादच्या तहाबरोबर रॉबर्ट क्लाइव्हच्या कालखंडामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था किंवा दुहेरी प्रशासन त्याच्या कालखंडामध्ये राबवले गेले. मग दुहेरी राज्यव्यवस्था आणि मग हे राबवण्यामागचं प्रमुख कारण काय होतं, तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आता एकंदरीत बघा याच्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह पहिला झाला. रॉबर्ट क्लाइव्ह नंतर आलेला जो दुसरा व्यक्ती होता तो लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालखंडामध्ये काय काय झालं, लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालखंडामध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात त्याने केली. त्यालाच भारतीय नागरिक सेवांचा जनक सुद्धा म्हटलं गेलं. त्याच्याच कालखंडामध्ये कायमस्वरूपी जमिनी देऊन टाकल्या. ICS परीक्षा आली, जिल्हाधिकारी हा त्याला प्रमुख बनवला गेला, हा लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस सांगायचं राहिलं मगाशी 1805 ला डबल भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आलेला होता. मात्र 1805 ला ज्यावेळेस तो आला, गाझियाबाद या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिसचं आपल्याला निधन झालेलं दिसून येतं. म्हणजे 1805 ला कॉर्नवॉलिसचं निधन झालं. कॉर्नवॉलिस नंतर पुढचा आलेला व्यक्ती होता लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्लीच्या कालखंडामध्ये काय झालं, तर लॉर्ड वेलस्लीच्या कालखंडामध्ये तैनाती फौज भारतामध्ये आली आणि ह्या तैनाती फौज काय होती ते स्वरूप शिकलो. पण तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार जर कोणी केला असेल तर तो स्वीकार करणारा 1798 रोजी निजामानं केलेला आपल्याला दिसून येतो. निजामानंतर पुढचा स्वीकार केला तो निजामानंतर टिपू सुलतानने केलेला दिसून येतो 1799 ला. 1801 ला अवधचा नवाबानं केला आणि 1802 साली मराठ्यांनी सुद्धा त्याचा स्वीकार केला होता. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी, त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसला त्याचं निधन झालं. आपण जे गव्हर्नर जनरल घेतोय ते फक्त महत्वाचे घेतोय आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वाचे असतील तेच घेतोय. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग आला. लॉर्ड हेस्टिंगच्या कालखंडामध्ये काय झालं, तर लॉर्ड हेस्टिंगच्या कालखंडामध्ये मराठ्यांचं तिसरं युद्ध झालं. ठगांचा बंदोबस्त त्याच्यात आला आणि लॉर्ड हेस्टिंगलाच मार्क्वेस ऑफ हेस्टिंग या नावाने ओळखलं जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. लॉर्ड हेस्टिंग नंतर दुसरा आला तो लॉर्ड विल्यम बेंटिंक. आणि अजून एक गोष्ट बेंटिंकची लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिंकला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणतात. 3 प्रश्न आतापर्यंत तुमचे क्लिअर झाले. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आणि तिसरा प्रश्न आता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक हा गव्हर्नर भारताचा पहिला झाला. याच्या कालखंडात काय झालं, सती प्रथा बंदी. याच्या कालखंडात काय झालं, कुर्ग नावाचं संस्थान चालू केलं. आणि याच्याच कालखंडामध्ये काय झालं, तर लॉर्ड मेकॉलेचा झिरपचा सिद्धांत याच्या कालखंडामध्ये मांडला गेला. त्यानंतर पुढचा आलेला व्यक्ती होता 1835 च्या आसपास चार्ल्स मेटकॉफ. या चार्ल्स मेटकॉफचं एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं, चार्ल्स मेटकॉफला वृत्तपत्राचा मुक्तिदाता या नावाने ओळखलं. म्हणजे चार्ल्स मेटकॉफने वृत्तपत्रावरील बंधने उठवलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स पहिला आला.
ही जी फक्त एकच गोष्ट आपण लक्षात ठेवायची, लॉर्ड हार्डिंग्स पहिला याने काय केलं, आपल्याला वरदान दिलं, भारतीयांना वरदान दिलं, जगाला वरदान दिलं, सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी घोषित केली. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि सरतेशेवटी आलेला होता तो लॉर्ड डलहौसी. याच्या कालखंडामध्ये काय काय झालं तर याच्या कालखंडामध्ये भारतातली पहिली रेल्वे धावली गेली 16 एप्रिल 1853 ला. त्यानंतर याच्या कालखंडामध्ये 1854 ला वूडचा खलिता लांबला गेला आणि त्या खलितेनुसार 1857 ला 3 विद्यापीठाच्या स्थापना केल्या, मुंबई, मद्रास आणि कोलकाता. त्यानंतर याच्या कालखंडामध्ये काय झालं तर संस्थान खालसा केले किंवा दत्तक वारसा नामंजूर हे दोन गोष्टी कारण दाखवून भारतातील संस्थान खालसा केल्याचं आपल्याला लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये दिसून येतं. म्हणजे त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा जर कोणी आणला असेल तर तो लॉर्ड डलहौसीने आणला, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यासाठी पाठपुरावा जर कोणी केला असेल तर ते पाठपुरावा करणारे होते लॉर्ड किंवा त्याच्यात लॉर्ड डलहौसीने मंजूर केला आणि पाठपुरावा केला होता ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याच कालखंडामध्ये भारतामध्ये टपाल आलं, यांच्याच कालखंडामध्ये भारतामध्ये पोस्टची सुरुवात झाली. म्हणजे एकंदरीत डलहौसीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर कसा असेल तर डलहौसीनं भारतीयांच्या दृष्टिकोनातनं काही चांगले निर्णय घेतलेले दिसून येतात, मात्र काही वाईट सुद्धा निर्णय म्हणजे भारतीय दृष्टिकोनातनं चांगले निर्णय नसलेले सुद्धा दिसून येतात. मग आपल्याकडे जे व्यक्ती होते त्याच्यामध्ये 2 मत होते. त्यांना एका गटांना वाटायचं इंग्रज भारतामध्ये आले याचा अर्थ ही आपल्याला एक दैवी शक्ती भेटलेली आहे. त्यांचं मत असं होतं इंग्रज जर भारतामध्ये आले नसते तर भारतामध्ये रेल्वे कधीच आली नसती. म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले ते आपल्याला वरदान ठरलं. मात्र दुसरी बाजू त्याची अशी आहे, इंग्रज जरी भारतामध्ये आले असतील तरी ते इंग्रज मात्र रेल्वे जरी चालू केली असली तर रेल्वेची सुरुवात ही भारतीयांसाठी कमी मात्र त्यांच्या कामासाठी अधिकची होती. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जेणेकरून जो कच्चा माल इतर प्रांतातला इतर संस्थानिकांतला डोक्यावरती, घोड्यावरती, हत्तीवरती घेऊन जाणार होते तो माल आता रेल्वेच्या डब्बेचे डब्बे भरून भारतातला कच्चा माल तिकडे जाऊ लागला आणि परत त्यावरती प्रक्रिया करून तोच माल पक्का भारतामध्ये घेऊन येऊ लागले. याचा अर्थ त्याचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू हा होता की त्यांना त्यांचा विकास जास्त करायचा होता. मात्र आपल्यातलेच काही लोकांचं मत असं झालं की रेल्वे जी आली ती भारतीयांसाठी आली, भारतीयांच्या सुविधेसाठी आली, मात्र हा गूढ गैरसमज भारतीयांचा होता. ही सुद्धा गोष्ट आपल्या लक्षात ठेवावी. त्यांचा मुख्य उद्देश फक्त एकच, त्यांना इंग्रजांना इथून कच्चा माल नेण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये नेता यावा, हा यामागचा फक्त प्रमुख उद्देश तोच होता. ठीक आहे, म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी झालेल्या दिसून येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या लेक्चरमध्ये जी पाहिलेली माहिती आहे ती तुम्हाला 100% समजल याच हिशोबामध्ये तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला ही बॅच घेतलेली जो काही तुम्ही पैसे खर्च करताना असताल त्याचा व्याजासकट परतावा तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मिळणार आहे. ती मात्र 100% लक्षात ठेवा. तुमचा एकही मार्क जाणार नाही याची काळजी मात्र तुमची व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे. ठीक आहे, तर आपण याच ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.